मित्रांनो, मी प्रसाद घाक, आपला दोस्त, आपला होस्ट मुंबईवरनं. आज मी तुम्हाला ॲटॉमी या कंपनीबद्दल थोडी माहिती देणार आहे. ॲटॉमी ग्लोबल बिझनेस काय आहे? आपण याच्यात सर्वप्रथम बघूया की ह्या कंपनीमध्ये जे 5 महत्त्वाचे पी आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. कंपनीचं पहिला पी आहे जो आहे प्रोफाईल. दुसरं कंपनीचा प्लॅन काय आहे, कंपनीची प्रोडक्ट्स कुठले आहेत, कंपनीचं पेआउट कसं आहे आणि कंपनीची फिलॉसॉफी काय आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी कंपनी आहे ही ई-कॉमर्स कंपनी आहे. आपली जी कॉम्पिटिशन आहे म्हणजे ॲटॉमीची जी कॉम्पिटिशन आहे ती बेसिकली ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा अलिबाबा जे ई-कॉमर्स कंपनी आहे त्यांच्याशी आहे. त्याच्या व्यतिरिक्त कंपनीचं हे एक ग्रेट कॉम्बिनेशन आहे. जर का स्वप्न असतील जी आपल्या रेग्युलर इन्कममध्ये पूर्ण होणार नसतील, तर आपण इथे एक चांगली टीम बिल्ड करून आपण चांगलं इन्कम घेऊ शकतो आणि आपली स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. तर प्रोफाईलमध्ये कंपनीचं झालं तर कंपनीचे जे CEO आहे त्यांचं नाव आहे मिस्टर हॅनगिल पार्क. त्यांना नेटवर्किंगचा खूप चांगला अनुभव आहे. त्यांनी 2009मध्ये या कंपनीची सुरुवात केली साऊथ कोरियामधून. आणि जेव्हा त्यांनी ग्लोबलायझेशन करायचं ठरवलं 2010मध्ये अमेरिकेला जेव्हा कंपनी घेऊन जायचं ठरवलं, तेव्हा साऊथ कोरियाच्या गव्हर्नमेंटनी सांगितलं की आमची पण इन्व्हॉल्वमेंट तुमच्या ह्या कंपनीमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये असणार. मग त्या गव्हर्नमेंटनी हा बिझनेस टेक ओव्हर केला. त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली. पण ह्यांना विश्वास ह्याच्यासाठी होता कारण का जेव्हा त्यांनी ॲटॉमी सुरू केलं तेव्हा 2 अजून मोठे ग्रुप त्यांच्याबरोबर जॉईंट होते. एक होता केरी आणि एक होता कोलमार. केरी म्हणून जो ग्रुप आहे दॅट इज कॉल्ड कोरियन ॲटॉमिक एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट. हे तिकडचं एक अणुशक्ती केंद्र आहे, एक ॲटॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. त्यांचे स्वतःचे 11 रिसर्च सेंटर्स आहेत, 3000 सायंटिस्ट आहेत, 1500 PhD स्टुडंट आहेत. त्यांचं बेसिकली काम आहे रिसर्च करायचे. ऑर्गॅनिक जे फॉर्म्युले आहेत जे वनस्पतीपासून बनलेले असतात, त्या फळांपासून फुलांपासून त्याचा रिसर्च करून हेल्थ रिलेटेड, कॉस्मॅटिक, स्किन रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स बनतात त्याचे फॉर्म्युले शोधून काढणं आणि ते पेटंट करून ठेवणं. आज जगामध्ये नासानंतर सेकंड लार्जेस्ट ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणून केरीचं नाव आहे. हे आहे केरी. त्याच्या व्यतिरिक्त कोलमार एक 100 वर्ष जुनं युनिट आहे. त्याच्यामध्ये OEM आणि ODM नावाची टेक्नॉलॉजी आहे. हे बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, ज्यामध्ये फक्त मॅन्युफॅक्चरिंगचं काम होतं. तर त्याच्यामध्ये OEMच्या माध्यमातून जेव्हा कुठलं प्रोडक्ट बनतं तेव्हा त्या प्रोडक्टमध्ये कुठेही माणसाचा हात किंवा ह्युमन टच लागत नाही. सर्व जी काही प्रोसेस आहे त्यात ते ॲटोमॅटिक मशिनरीच्या माध्यमातून किंवा रोबोटच्या माध्यमातून ते केलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला प्रोडक्टची चांगली क्वालिटी, क्वांटिटी एकदम परफेक्ट मिळते. आणि मशिनरी असल्यामुळे त्यांचं वर्क पण 24 तास ती लोकं काम करतात. त्याच्यामुळे प्रोडक्शन पण मोठ्या प्रमाणात, आणि एखाद्या कुठल्या कंपनीचं जेव्हा प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात होतं तेव्हा त्याची कॉस्ट पण ॲटोमॅटिक कमी होते. त्यामुळे केरीचे फॉर्म्युले, रिसर्च केलेले फॉर्म्युले, कोलमारचं ही टेक्निक, मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक, आणि साऊथ कोरियाचं त्यांच्यावरती असलेलं नियंत्रण आणि हॅनगिल पार्कचा अनुभव, याच्यावरती त्यांनी एक टॅगलाईन बनवली आहे. कंपनीची टॅगलाईन आहे ॲब्सोल्यूट क्वालिटी, ॲब्सोल्यूट प्राईस. त्या टॅगलाईनवरती कंपनी काम करते. हे झाले कंपनीचं प्रोफाईल. नाव आपण कंपनीच्या प्लॅनबद्दल येऊया. इथे रजिस्ट्रेशन फ्री आहे, कुठलेही चार्जेस नाही आहे. जॉईन झाल्यानंतर कुठलं पॅकेज पण घ्यायचं नाही आहे, किंवा जॉईन झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला काही परचेस केलं पाहिजे असं पण नाही. तुम्ही 6 महिने जरी काहीच घेतलं नाही तरी पण तुमची ID चालू राहते. तुम्हाला प्रोडक्ट सेल करायची नाही आहेत, कुठे जाऊन विकायची नाही आहेत. लोकांना बरेच वेळा भीती असते की नेटवर्किंगमध्ये विकावं लागतं, पण इथे विकायची पण नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथे जे काही तुम्हाला प्रोडक्ट येणार आहे ऑनलाईन तुम्हाला मागवायचे. मग असे म्हटल्याप्रमाणे ई-कॉमर्स आहे. ऑनलाईन जेव्हा तुम्ही प्रोडक्ट मागवणार तेव्हा त्या प्रोडक्टची तुम्हाला 30 दिवसाची रिटर्नेबल गॅरंटी आहे. म्हणजे प्रोडक्टची क्वालिटी जर खराब असली तर तुम्ही 30 दिवसामध्ये ते प्रोडक्ट परत करू शकता. तुम्हाला एक ID मिळणार आहे. हा इंटरनॅशनल ID, फॅमिलीमध्ये एकच ID आहे. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे 15 देशात हा बिझनेस आहे. जेवढ्या देशामध्ये तुमच्या ओळखी आहेत, रेफरन्सेस आहेत, त्या माध्यमातून तुम्ही हा इंटरनॅशनली पण म्हणजे मल्टीनॅशनल बिझनेस देखील तुम्ही ह्याच्यातनं करू शकता. पहिली गव्हर्नमेंट कंपनी आहे, लक्षात ठेवा. साऊथ कोरियातली पहिली गव्हर्नमेंट कंपनी जी नेटवर्किंगमध्ये किंवा ई-कॉमर्समध्ये आलेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कंपनीचं 100 वर्षाचं प्लॅनिंग आहे, आणि त्या प्लॅनिंगमध्ये कंपनी म्हणते की प्रत्येक जो कस्टमर आमच्याशी जुडेल त्याला आम्ही सक्सेसफुल करणार आहोत. याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचा हा बायनरी प्लॅन आहे. म्हणजे तुम्ही एकदा जॉईन झालात आणि तुम्हाला समजा चांगलं मोठं इन्कम घ्यायचं असेल तर तुमचे 2 ग्रुप, तुम्ही 2 जणांना ह्या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करू शकता, फक्त 2. त्याच्यानंतरची येणारी माणसं ही तुमच्या अल्टिमेटली आयदर लेफ्ट किंवा राईट ग्रुपलाच जातात. लक्षात ठेवा, हा खूप चांगला बिझनेस आहे. ह्याच्यामध्ये रेसिड्युअल इन्कम म्हणजे एक ॲडिशनल, एक सेकंडरी इन्कम तुम्हाला
मिळू शकतं. इथे तुम्ही डायरेक्ट कंपनीशी रिलेटेड होता, डायरेक्ट सेलिंग ज्याला म्हणतो आपण, किंवा ई कॉमर्स. इथे मध्ये कोण नसल्यामुळे कंपनी जो पेआउट देते त्यातले जवळजवळ 70% पेआउट कंपनी तुम्हाला परत देते. प्रोडक्टचं, आता प्रोडक्टबद्दल बोलायचं झालं तर कंपनीकडे हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत, कंपनीचे कॉस्मॅटिक आहे, कंपनीचे होम केअर प्रोडक्ट आहेत, कंपनीचे पर्सनल केअरचे प्रोडक्ट आहेत, कंपनीकडे फॅशनचे प्रोडक्ट्स आहेत, कंपनीचे किचनचे प्रोडक्ट्स आहेत, फूड्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त येणाऱ्या काळात कंपनी अझा म्हणून एक कंपनी आहे, त्याच्याशी अझा एक मॉल आहे, त्या मॉलबरोबर कंपनीचे टायअप होणार आहे. त्या अझा मॉलमध्ये जवळजवळ लाखभर प्रोडक्ट आहे, म्हणजे भाजी वगैरे, फळांपासून इलेक्ट्रॉनिक्स, सगळं सुईपासून धाग्यापर्यंत सगळी प्रोडक्ट आहे. म्हणजे आपण जे काही त्यांच्यामधून परचेस करू त्याचा बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. इथे प्रत्येक प्रोडक्टला PV सिस्टीम असते, त्या PVच्या माध्यमातून आपल्याला पेआउट कंपनी इकडे देते. आता पेआउट कसं देते कंपनी, जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे 100%तलं 30% कंपनी स्वतःकडे ठेवते आणि 70% पेआउट हे कस्टमर्सना देते. त्याच्यामध्ये त्यांनी एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमच्या माध्यमातून देते. 44% हे डेली मॅचिंग कमिशन, म्हणजे जे दिवसाला आपण जो काय बिझनेस आपल्या खाली दिसणार आहे याच्यावर तुम्हाला कमिशन मिळतं. हे विकली बेसिसवरती मिळतं. दुसरं जे असतं दॅट इज कॉल्ड मास्टरशिप बोनस, जिथे तुमचं इन्कम जे तुम्हाला मिळतं ते ग्लोबल टर्नओव्हर, कंपनीचं जे जगातला जो टर्नओव्हर आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळतं. म्हणजे हे इन्कमची अमाऊंट खूप मोठी असते. त्याच्यानंतर तिसरं इन्कम आहे 6%, दॅट इज कॉल्ड एज्युकेशनल इन्कम. एज्युकेशनल हे ज्यांना एज्युकेट घ्यायचं आहे किंवा सिस्टीम समजून घ्यायची आहे, कंपनीबद्दल माहिती घ्यायची आहे, त्या लोकांनी त्या सेंटरमध्ये जाऊन त्याचा फायदा घेऊ शकतो. आता आपण 44% जे तुम्हाला बोललो, त्या 44%मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे की तुम्ही जेव्हा तुमचा ग्रुप जेव्हा वाढतो तसं तुमचं इन्कम वाढत जातं. इथे PV सिस्टीम आहे, म्हणजे इंडियन 1,500 ते 2,000 रुपयाचं सामान तुम्ही घेतलं की तुम्हाला 10,000 PV मिळतात. आणि 10,000 PV जेव्हा तुमच्या अकाउंटला जमा होतात, कारण का इथे कधी बिझनेस झिरो होत नाही, ॲक्युमुलेट होतो म्हणजे दर महिन्याला जे काय आपण परचेसिंग करू तो ॲड होत जातो. त्याच्यामुळे जर 10,000 PV झाला आणि तुमच्या ग्रुपमध्ये, लेफ्ट अँड राईट ग्रुपमध्ये, समजा तुमच्याकडे 25-25, 30-30 माणसं असतील, त्या लोकांनी घरी लागणारं सामान परचेस केलं तर तुम्हाला इन्कम, डेली इन्कम मिनिमम 1700 पासून सुरू होतं, ते तुम्ही 1 लाखापर्यंत घेऊ शकता. कंपनीकडनं रिवॉर्ड्स पण मिळतात. जेव्हा तुम्ही कंपनी मास्टरशिप बोनसवर जातात, सुरुवातीला रिवॉर्ड्समध्ये तुम्हाला काही प्रोडक्ट मिळतात, लॅपटॉप मिळतात. नंतर तुम्हाला फॉरेन ट्रिपसाठी तुम्हाला कंपनीकडनं तिकीट्स मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त कार घ्यायला तुम्हाला पैसे मिळतात. बिझनेस डेव्हलप करायला तुम्हाला डेबिट कार्ड मिळतात. तुम्ही क्रूजवर जाऊ शकता, फॉरेनची ट्रिप करू शकता. बघा, म्हणजे तुम्हाला इन्कम पण मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एन्जॉय पण लाईफ करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करू शकता. म्हणजे किती जबरदस्त डेप्थ आहे ह्या कंपनीची. जी फिलॉसॉफी आहे, शेवटचा P सगळ्यात महत्त्वाचा, ही बेबी फिलॉसॉफी. बऱ्याचशा कंपन्या ह्या काऊ फिलॉसॉफीवरती काम करतात. म्हणजे जोपर्यंत दूध देते तोपर्यंत शेतकरी त्याला सांभाळतो. तसंच जोपर्यंत ज्या माणसांकडनं बिझनेस मिळतो तोपर्यंत कंपनी त्या माणसांचा विचार करते. पण आपली जी कंपनी ही बेबी फिलॉसॉफीवरती काम करते. मुलगा आईच्या पोटातनं जन्माला आल्यापासून, सुरुवातपासून ते मुलगा अगदी सक्सेसफुल किंवा म्हातारा होईपर्यंत आईसाठी तो मुलगाच असतो. त्याला नेहमी यशस्वी करण्यासाठीच आई प्रयत्न करते. ही फिलॉसॉफी कंपनीची आहे. हे हा जो बिझनेस आहे, जसं ई कॉमर्स आहे, जसं म्हटलं, हा 3 जनरेशनपर्यंत चालणार आहे. आपल्यानंतर आपल्या मुलांना, मुलानंतर मुलांच्या मुलांना, त्यांच्या मुलांना, म्हणजे 100 वर्ष एक सिक्युरिटी तुम्हाला होणार आहे, फॅमिली सिक्युरिटी. लक्षात ठेवा, हे खूप मोठं गणित आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मी तुमच्यासाठी हा छोटा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ह्याचा वाटल्यास यूट्यूबवरती पण ह्याचे बरेच मीटिंग्स असतात किंवा व्हिडिओज असतात, तुम्ही ते बघू शकता, त्याची माहिती घेऊ शकता आणि तुम्ही जॉईन होऊ शकता. आपल्याला प्री लॉन्च फेजमध्ये, म्हणजे कंपनी सुरू होण्याच्या आधी एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला आलेली आहे. त्याचा तुम्ही योग्य ते फायदा घ्या आणि तुमच्या यशासाठी मी नेहमी प्रार्थना करेन. थँक्यू व्हेरी मच.